असा आहे की आजपर्यंत जे काही एक्झिबिशन झाले आहे प्रॉपर्टी रिलेटेड ते आपल्या वेस्ट नागपूरला झाले आहे, जसे लक्ष्मीनगर त्या साईडनी गोकुळपेठ वगैरे त्या साईडनी. जेव्हा की आज नागपूर सिटीमध्ये 70 ते 80% जो ग्रो आहे IS ग्रो तो साऊथ नागपूरला आहे आणि जो कस्टमर परचेस वर्ग आहे तो पण साऊथ नागपूरला आहे. तर कुठेतरी असं होत होतं की आज जो कस्टमर साऊथ नागपूरला इंटरेस्टेड आहे तो त्या एरियाला एक्झिबिशनला जात नव्हता आणि बिल्डर लोकांना किंवा डेव्हलपर लोकांना जे माझे घनिष्ठ मित्र आहे त्यांना तितका रिस्पॉन्स हा मिळत नव्हता. ती एक कुठेतरी खंत त्यांच्यामध्ये होती. त्यामुळे आम्ही डेलिकेटली एक साऊथ नागपूरसाठीच हा डेलिकेटली एक प्रॉपर्टी एक्सपो केलेला आहे. इथे आपल्या साऊथ नागपूरमध्ये सगळे जवळपास टॉप मोस्ट ब्रँड इथे आलेले आहे. काही ब्रँड आमच्याकडनं सुटले असेल ते आम्ही जागेच्यामुळे या काही आमच्या कम्युनिकेशन नाही होऊ शकलं त्यामुळे त्याच्याबद्दल पण त्यांना माफी मागतो आणि आम्ही प्रॉपर साऊथ नागपूरसाठी हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. किती ब्रँड इथे आहे आणि काय त्यांनी सर इथे टोटल आपल्याकडे 18 ते 19 डेव्हलपर आणि बिल्डर लोक आलेले आहे आणि त्यांनी आपल्याकडनं प्रत्येक काही ना काही ऑफर या आपल्या इव्हेंटच्या साठी ठेवलेला आहे, बुकिंगसाठी वगैरे ठेवलेला आहे. माझ्या सर्व लोकांना हा प्रेमाचा संदेश आहे की पहिल्यांदा आपल्याला एका छत्राखाली प्रत्येक बजेटच्या आणि प्रत्येक व्हेरायटीच्या टोटल सँक्शन प्रॉपर्टी मिळत आहे. आपल्याकडे जे सगळे प्रोजेक्ट आहेत ते रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे. सोबत आपल्याला इथे बँकिंग सुविधा सुद्धा अवेलेबल आहे. आणि त्याच्याहून थोडं हटून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे कोणी व्यक्ती आहे की ज्यांच्या प्रॉपर्ट्या या क्षेत्रात आहे किंवा त्यांना या क्षेत्रात प्रॉपर्ट्या घ्यायच्या आहेत त्यांना आम्ही आमच्याकडनं लिगल सर्व्हिसेस, आर्टिकल सर्व्हिसेस, इंटेरियर सर्व्हिसेस, त्यानंतर वास्तुशास्त्रज्ञ या सुद्धा सुविधा आम्ही त्यांना किंवा कन्सल्टंटी फ्री ऑफ कॉस्ट करत आहोत. त्या व्यतिरिक्त जर त्यांना काही डॉक्युमेंटल त्रास असेल नगर परिषद इकडे तिकडे त्यांची सुद्धा माहिती किंवा त्याबद्दलची रिसर्च जाण्याची पद्धत आम्ही AIच्या माध्यमातून त्यांना देत आहोत. याच्याशिवाय पण त्यांना काही पण प्रॉपर्टीबद्दल जर प्रश्न विचारत असेल तर ही पहिलीच वेळ आहे की AI आपल्याला च्या माध्यमातून प्रवीण सर त्यांना सहकार्य करत आहे व त्यांना असलेली अवघड वस्तू सोपी करण्याचा प्रयत्न करतो. तर आज एक्झिबिशनचा शुभारंभ झालेला आहे आणि मी सर्व पत्रकार लोकांना थोडीशी माफी मागतो की मी थोडं लेट आलो, कारण की रात्री मला भरपूर लेट झाला. आणि शुभारंभ तुम्ही पाहतच असाल मी सांगण्यापेक्षा आज वर्किंग डे आहे आणि मॉर्निंगचा टाईम आहे, तरी ऑफिसचा टाईम आहे, तरी इतकं आपले वर्किंग आहे. सर आम्ही जवळजवळ विदर्भातले 7 ते 8 जिल्हे कव्हर केलेले आहे आणि आम्ही 360 डिग्री मार्केटिंग केलेलं आहे. रेडिओ मीडिया, स्क्रीन मीडिया, त्यानंतर डिजिटल मीडिया, AM सिनेमा. रिस्पॉन्स चांगला आहे सर. त्यापेक्षा लोकांना सगळ्याच गोष्टी एका छत्राखाली मिळतात त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स हा उत्स्फूर्त प्रक्रिया स्वतःमुळे आहे. त्या व्यतिरिक्त सर आमच्याकडे 4 ते 5 गिफ्टिंग पार्टनर आहे जे येणाऱ्या प्रत्येक वॉकिंग कस्टमरला आपल्याकडे काही ना काही गिफ्ट वाउचर देतात. त्यामध्ये आहे लोंढे ज्वेलर्स, जावेद हबीब, त्यानंतर नीलकमल फर्निचर, कुजन कॅटरर्स, कृष्णा ऑटोमोटिव्ह जे कार सर्व्हिसिंगसाठी स्पेशल डिस्काउंट देतात. अशा भरपूरशा लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे आता एक आम्हाला जिम्मेदारी जास्त वाढलेली आहे. आणखी कोणाकोणाचा सहयोग आपल्याला या पर्व एक्झिबिशनसाठी लागलेला आहे? सर कळत न कळत भरपूरशा लोकांचा सहभाग इथे लागलेला आहे. काही लोकांचा डायरेक्ट लागलेला आहे, काही लोकांचा इनडायरेक्ट लागलेला आहे. प्रत्येकाचा सहभाग इथे लागलेला आहे. आज सायंकाळी 7 वाजता गंधर्व साहेब या कार्यक्रमाला येणार आहे, जमल्यास आपण पण या. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सहभाग लागलेला आहे आपल्या या कार्यक्रमाला. आप गृह पर्व के इस एग्जीबिशन में आए, आपने एग्जीबिशन देखा, क्या लग रहा है आपको? किस तरह का आनंद आपको महसूस हो रहा है, क्या कहेंगे? गृह प्रवेश ग्रुप के माध्यम से जो एक्सपो यहाँ जो टीम ने जो लगाया है और जो साउथ नागपुर का जो एरिया है जो अभी जो नया नागपुर की तरह से जल्दी से भर रहा है और बहुत बड़ा बूम इधर की साइड में है, तो विदर्भ के जो लोग हैं आज इधर नागपुर में इन्वेस्ट करना चाहते हैं और अच्छी जगह जो लेना चाहते हैं, तो बेसा, पिपला, वेड़ा इधर की साइड में बहुत सा अच्छा अभी रिस्पांस आ रहा है और जनता को अच्छे दामों में और अच्छे सुविधाओं के साथ यहाँ सब
स्कीम्स प्लॉट्स फ्लैट्स ऐसे मिल रहे हैं, तो इसकी वजह से यहाँ लोग का आना काफ़ी अच्छा है और रिस्पांस भी अच्छा दे रहे हैं। आपने एग्जीबिशन में आपने सर्च किया, आपने भी देखा बहुत सारे ब्रांड यहाँ पे आए हुए हैं, तो आप अपने माध्यम से क्या एक संदेश देना चाहेंगे जनता को? नहीं, यहाँ 5-6 साल से जो ग्राम पंचायत के माध्यम से डेवलपमेंट हो रहा था, अभी नगर पंचायत बन गया, तो उसकी वजह से जो बूम आ रहा है, जो अनऑथराइज लेआउट थे अभी वहाँ यहाँ सब बंद हो गए, यानी किसी सामान्य नागरिक की यहाँ फसगत होने वाली नहीं है। तो आप भी अपने सुचारू इससे और पूरी जानकारी लेके लोगों ने इसमें इन्वेस्ट करना चाहिए कि कहीं भी अपनी फसगत होना नहीं चाहिए। और ये एक्सपो के माध्यम से सब डिटेल्स यहाँ दिए गए, यानी सामान्य आदमी जहाँ भी इन्वेस्ट कर रहा है उसको सिक्योरिटी और सिक्योरिटी मिले।